नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रमैत्रिणींना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या मुरंबा मालिकेच्या भागामध्ये आपण बघूयात की रमाचा हा अपघात होतो आणि तिचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अस्मित लगेच खूप घाबरतो आणि अक्षयला कॉल करतो। अक्षय धावतच येतो। अक्षयची अवस्था खूप रमासाठी बिकट होते। तो इतका रडत असतो। रमाजवळ येतो आणि रमाला उचलतो की अगं रमा उठ ना, अगं रमा उठ ना, अगं रमा काय झाले तुला, म्हणून अक्षय खूप रडतो। रमा मी तुला काही होऊन देणार नाही। रमा आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही, अगदी मृत्यू सुद्धा आपल्यामध्ये नाही येऊ शकत। अगं रमा जर तुला काही झाले तर मी कशी जगणार आहे, अगं रमा बोल ना ग, अगं रमा बोल, असे सर्व तो रडत म्हणतो। रमा मी तुला प्रॉमिस करतो की मी कधीही तुला माझ्यापासून दूर नाही जाऊन देणार। रमा आणि अक्षय कधीही वेगळे नाही होऊ शकत। तेव्हा रमा तर डोळे उघडते आणि तिला इतका ते ऐकल्यानंतर आनंद होतो। ती लगेच म्हणते की हो खरंच आहे, रमा आणि अक्षय कधीही नाही वेगळे होऊ शकत। मी आताही तुमच्या तोंडातून बोलला हेच मला हवे होते, अगदी खुशून म्हणते आणि अगदी अक्षयला डोळे भरून बघते। तेव्हा रमा लगेच उठून बसते। अक्षय तर डोक्याला हात लावतो आणि काय हे रमा काय आहे हे सर्व। तेव्हा अस्मित आजूबाजूला जे लोक जमलेले असतात त्यांना म्हणतात की जा, घरचं आहे सर्वजण। तेव्हा सर्वजण तेथून निघून जातात। तर अक्षय विचारत असतो की अगं रमा काय हे सर्व। रमाचा चेहरा धरतो, दोन्ही हाताने प्रेमाने तिला जवळ घेतो। रमा अगं सांग ना, तुला काही नाही झालेले ना। रमा नाही म्हणत असते। अक्षयच्या जीवात जीव येतो। अगदी कडकडून इतक्या दिवसातून ते एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात। मित्रांनो, इतक्या दिवसापासून आपले रमा आणि अक्षय वेगळे असतात, परंतु इतक्या दिवसातून ते आज इतक्या प्रेमाने एकमेकांना भेटतात आणि खूप रडतात। रमा काय हे सर्व, का असे केले होते। रमा म्हणते की आता बाद झाले, मला काही नको। जे मला पाहिजे नव्हतं ते सर्व काही तुम्ही बोलून दाखवलं, सर्व काही माझ्या आता मनासारखं झालं, मला आता दुसरं काही नको। तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे हे सर्व नाटक होतं। रमा म्हणते की हो, का नाटक फक्त काय तुम्हीच करू शकतात, मी काहीच करू शकत नाही असे तुम्हाला वाटतं का। हो तुम्ही हे सर्व नाटक केलं हे ऐकण्यासाठी कान अगदी तरसले होते माझे, म्हणून मला सुद्धा ते सर्व माहिती करून घेण्यासाठी हे नाटक करावं लागलं। आता मी कुठेच जाणार नाही, मला सर्व काही माहिती झाले। अक्षय म्हणतो की काय अगं रमा, काय हे वागणं, असे नाटक कोणी करतं का ग, आणि काय अस्मित तू सुद्धा यामध्ये सामील। तेव्हा अस्मितला काही उत्तर देता येत नाही। अस्मित गोंधळून म्हणतो की अरे रमानेच मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते, रमाच म्हटली होती। तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग रमा, काय हे सर्व, अगं माझा जीव गेला असता हे सर्व बघून। तेव्हा रमा ही अक्षयच्या तोंडाला हात लावते आणि असे अभद्र नाही बोलायचे असे प्रेमाने म्हणते। तेव्हा अक्षय म्हणतो की मग तू सुद्धा असं जीव घेणं नाटक का केलंस रमा, तुझ्याशिवाय कोण आहे ग माझं। तेव्हा रमा सुद्धा म्हणते की मग मला सुद्धा तुमच्याशिवाय कोण आहे, आणि विचारते की तुम्ही हे सर्व बोलण्यासाठी इतके दिवस का लावले। अक्षय शांत होतो। तेव्हा अस्मित म्हणतो की प्लीज ऐका, मी तुम्हाला काय सांगतो की आपण इथून निघूयात, नाहीतर लोक येतील आणि आपल्याला हाणतील सुद्धा आणि म्हणतील की आपण इकडे रील शूट करतोय। तेव्हा अक्षय आणि रमा उठून उभे राहतात। रमाला खूप हसू येतं। अक्षय म्हणतो की वेडी आहेस तू, वेडी कुठली, आणि परत दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात। एकमेकांच्या मिठीत येत रमा म्हणते की आहे ना मी वेडी तुमच्यासाठी। दोघे जण खूप रडतात सुद्धा आणि एकमेकांना कडकडून मिठी सुद्धा मारतात। अक्षय प्रेमाने रडतच रमाच्या कपाळाचा किस घेतो आणि अगदी घट्ट एका म्हणजे बंधनात ते परत एकत्र येतात। इतक्या दिवसांना एकमेकांना भेटताना त्यांना अलीकडे पलीकडे काही दिसत नसतं, एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात। अस्मितच्या जीवाची घालमेल होते। अस्मित म्हणतो की ए प्लीज ऐका ना, ऐका असे हळू म्हणत असतो। अक्षय रागावून म्हणतो की अरे मला ऐकू येतं, बोल ना। तेव्हा अस्मित म्हणतो की अरे मला काय वाटतं की आपण इथून निघूयात, ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसूयात, तिकडे वेळ कसा जाईल खरंच काही कळणार सुद्धा नाही। तिकडे छान असे गुलाबजाम सुद्धा मिळतात, आणि जर तुम्हाला गोड नको असेल तर तिकडे खमणी वगैरे ढोकळा मिळतो, चल चल लवकर, संपण्याच्या अगोदर चल। अक्षय आणि रमा चला लवकर। तेव्हा अक्षय आणि रमा बाजूला होतात, एकमेकांकडे बघून खूप हसतात। तेव्हा अक्षय रमाच्या डोक्याला हात लावून पाहतो, रमाला अगदी गोड हसू येतं। तेव्हा अक्षय तिची बॅग उचलतो, तिच्या हातात देतो आणि दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देत परत अगदी एकमेकांमध्ये मग्न होतात आणि तिकडे कॅन्टीनवर जायला निघतात। त्यानंतर इकडे शशिकांत अगदी खुश असतो, आजीच्या रूम मध्ये येतो। आई आई अगदी आपल्या इच्छा पूर्ण होणार आहे। तेव्हा आजी विचारते की काय रे शशिकांत, काय इतका खुश आहे तू, आणि काय कुठे निघालास। तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आई आता आपला प्लॅन लवकरच हा
सक्सेस होणार आहे. अक्षय आणि रमाचा डिव्होर्स हा फायनली होणार म्हणून शशिकांत खूप आनंदी असतो. अगं ते फायनली आता वेगळे होणार. अगं इतकं डेंजर अपील मी कोर्टामध्ये केलं होतं. तर आजी म्हणते की अरे शशिकांत काय सांगतो, त्यांना स्पेशल केस अंतर्गत हे अपील मान्य करावेच लागले. तेव्हा आजी म्हणते की सुटलो रे बाबा एकदाच, फायनली जे आपल्याला हवं होतं ते घडतंय. तेव्हा शशिकांत आपली कॉलर टाईट करतो आणि हे सर्व आई माझ्यामुळे झाले असे म्हणतो. तेव्हा आजी म्हणते की हो अरे तुझ्याचमुळे झाले. अरे पण यात रेवाचं सुद्धा पायगुण आहे ना, मग जा लवकर आणि जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करून घेऊन ये. आजी त्याला ऑल द बेस्ट करते. तर शशिकांत थँक्यू बोलून निघून जातो. त्यानंतर अक्षय, अस्मित आणि रमा कॅन्टीन मध्ये येतात. अक्षय रमाला जवळ घेत विचारतो की अगं रमा मला एक गोष्ट सांग की तुला हे केव्हा कळले. तेव्हा रमा म्हणते की वाढदिवसाच्या दिवशी माझ्या वाढदिवसाला तुम्ही जे काही लिहिलं होतं त्या कागदावर तो कागद माझ्याकडे आला होता आणि तेव्हा तुम्ही ते नाटक केलं होतं. त्या कागदावरचं सर्व काही मी वाचलं होतं. तेव्हा तुम्ही मला गिफ्ट देण्यासाठी आणि हॉटेलमध्ये जेव्हा बोलावले होते तेव्हा तुम्ही तेथे म्हाताराहून आले होते, साहेबा बनून आले होते. तेव्हाच मला सर्व काही लक्षात आलं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे बायाची बायको तर खूपच हुशार निघाली. आणि पण रमा तू हे सर्व का केले. रमा म्हणते की का केली म्हणजे तुम्ही तर काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तर अक्षय म्हणतो की अगं मग इतकं मोठं नाटक करायचं आणि जर तुला काही झालं असते तर. रमा म्हणते की काय हो मला कसं काय होईल तुम्ही माझ्या सोबत असताना. रमा म्हणते की अहो काय हो तुम्ही तर छोटं नाटक केलं, तुम्ही सुद्धा खूप मोठं नाटक केलं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बाई खरंच मी पडलो होतो, ते खरंच नाटक नव्हतं, एक खूप मोठं असा ऍक्सिडेंट होता. रमा म्हणते की अहो त्याबद्दल मी नाही म्हणत, तुम्ही जे रेवाला सोबत घेऊन जे नाटक केलं होतं त्याबद्दल म्हणते. रमा नाटक म्हणजे लाडात हे सर्व बोलत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा हे सर्व जे काही केले ना मी त्यामागे एक हेतू होता. रमा म्हणते की हो माहिती आहे मला कळलं होतं ते कारण. तेव्हा अक्षय म्हणतो की काय तुला कळलं सुद्धा होतं ते कारण, तरी सुद्धा तू हे नाटक का केले. तेव्हा रमा म्हणते की अहो का केलं म्हणजे मला तुमचा राग आला होता. अगोदर जे काही असेल ते सर्व आपण दोघे मिळून करत होतो, मग तुम्ही ह्या प्लॅन मध्ये मला का सामील करून घेतले नव्हते, मला का त्याबद्दल काही तुम्ही सांगितले नव्हते. या प्लॅन मध्ये तुम्ही अस्मित भाऊजींना घेतलं, माझ्या आई आणि मावशी काका यांना सुद्धा घेतलं होतं, आईंना घेतलं, आनंददादांना घेतलं, पण मलाच का घेतलं नाही, का असं केले तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी तुला सांगितलं की त्यामागे सुद्धा माझा एक हेतू होता, कारण अशी मुळमुळीत रमा मला नको होती. मला अशी डॅशिंग रमा आहे, सगळ्या सिच्युएशनला अशी भिडणारी, पोरून उरणारी, सर्वांना तोंड देणारी, हक्कासाठी लढणारी अशी स्वाभिमानी रमा मला हवी होती. त्यासाठी मला हे सर्व नाटक करावं लागलं. तेव्हा अस्मित मात्र मस्त पदार्थावर ताव करत असतो आणि म्हणतो की जरा वेडेपणा जास्तच झाला. तेव्हा रमा म्हणते की हो यावेळेस मात्र जरा अति झालं आणि ती अस्मितला सॉरी म्हणते. यावेळेस मी खरंच तुम्हाला खूप जास्त त्रास दिला. तेव्हा अस्मित म्हणतो की अगं रमा कशाला सॉरी म्हणतेस, मी तुला सॉरी म्हणायला हवं. आणि तो रमा म्हणतो आणि परत म्हणतो की रमा वहिनी अगं अक्षय माझा मित्र आहे, त्यामुळे त्याच्यासाठी इतकं काही केलं तर काय होतं, तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. तेव्हा रमा खुश होऊन अस्मित भाऊजींना थँक्यू म्हणते. त्यावर रमा ही अक्षयला विचारते की ऐका ना प्लीज ऐकून घ्या की तुम्हाला जे काही हे तुमच्यासोबत झालं होतं, म्हणजे त्या दिवशी ऑफिसमध्ये जे काही घडले म्हणजे ते सर्व रेवाने केले, म्हणजे रेवानेच तुम्हाला वरून गच्चीवरून ढकलून दिले होते. मला त्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये आले तर तुमच्या ॲसिडेंटने मला जे काही ते सीसीटीव्ही फुटेज आहे ते सर्व दाखवले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी काही मुलगी होती ती रेवाच होती, ती साडी सुद्धा रेवाचीच होती. आणि त्या रेवाला त्या ठिकाणी बघून खरंच माझ्या डोक्यामध्ये इतकी तडीक जात होती की असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणत असतो की हो मला सुद्धा त्या रेवाला बघितल्यानंतर इतकी तडीक येते, परंतु एक तिच्या तोंडात चांगली लगावून द्यावी आणि तिला पोलिसांच्या कायमचं ताब्यात द्यावे. खरंच मला तर काय अशी परिस्थिती होत असेल माझे मला माहिती आहे. तिचा खूप राग येतो, तिला कायमचं आतमध्ये टाकायला हवे, परंतु आपल्याकडे ठोस असा पुरावा नाही. परंतु एकदा पुरावा आपल्या हाती लागला तर तिला नक्की जेलची हवा खावीच लागेल. अगं तिने एकदा नाही तर दोनदा सुद्धा केलं हे गुन्हा, कारण एकदा तर तिने तुला उडवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामध्ये आपली आरती बहिणी बिचारी गेली, तिला आपला जीव गमावा लागला. परंतु एकदा नंतर तिने मला सुद्धा वरून गच्चीवरून ढकलून दिले, तेव्हा सुद्धा मी नशीब म्हणून वाचलो. तर एक नाही तर दोन असे गुन्हे केले, म्हणून तिला चांगली शिक्षा व्हायलाच हवी. अक्षयला खूप राग येत असतो. तेव्हा रमा म्हणते की आता आपण जास्त विचार करायला नको, लवकरात लवकर काहीतरी करून तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायला हवीच. तेव्हा अक्षय म्हणतो की आता सध्या
आपल्याकडे ठोस पुरावा नाही, त्यामुळे आपले हात मात्र बांधील आहे, परंतु लवकरात लवकर ते पुरावे आपल्याला मिळतील. तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही, पण त्या अगोदर आपल्याला यात सर्व काही बदल करावा लागेल. तेव्हा अस्मित विचारतो की काय नेमकं काय करायचे. तेव्हा अक्षय त्या दोघांना सांगू लागतो की ऐकून घ्या, आपल्याला हे नाटक आहे तसे चालू ठेवावेच लागेल, परंतु त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपली टीम अशी बनवावी लागेल आणि अस्मित तुला सुद्धा यात आमची मदत करावी लागेल. अस्मित तर तयारीच असते, कायम तुमच्या बरोबरच आहे असे म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याला हे नाटक असे कंटिन्यू करावे लागेल आणि आपल्यामध्ये असं पहिल्यासारखं काहीच नाही असे आपल्याला लोकांना दाखवावे लागेल, परंतु आतमधून टीम आपली एकत्र असेल. जे काही करायचे असेल ते एकजुटीने आणि एका निर्णयाने करायचे. आपण त्यांना असे दाखवायचे की तू अस्मित बरोबर खुश आहे, त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे आणि मी सुद्धा रेवाबरोबर खुश आहे आणि रेवाबरोबर लग्न करतोय म्हणून मी सुद्धा इतका आनंदी आहे असे सर्वांना दाखवायचे. तेव्हा सर्व काही असे इतके आनंदात असताना, सर्वजण असे गाफील असताना आपल्याला रेवाचे हे जे काही पुरावे आहेत ते सर्वांसमोर असे एका धक्क्याने मांडायचे. तेव्हा अस्मित विचारतो की अरे अक्षय, पण पुरावे मिळणार कसे. तेव्हा रमा लगेच उठते, विचार करून म्हणते की खरं तर हा चांगला प्रश्न आहे की त्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये आले होते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेवा ही व्यवस्थित दिसत नव्हती. तेव्हा मी तुमच्या असिस्टंटला सुद्धा विचारलं होतं की दुसरं कोणतं तरी असं सीसीटीव्ही फुटेज आहे की ज्यामध्ये त्या मुलीचा चेहरा अगदी स्पष्ट रेवा आहे म्हणून आपल्याला ओळखेल. तेव्हा त्यासाठी आपल्याला आजूबाजूच्या दुकानात जाऊन चौकशी करावी लागेल, त्यांना विचारावे लागेल, आपल्याला बघायला हवं की रेवा तिथे कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते काय. अक्षय तर आपल्या रमाकडे हसून बघत हे सर्व ऐकतो, कारण आपली रमा खरंच खूप धाडसी आणि कर्तृत्ववान, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी तयार झाली. अक्षयच्या अगदी मनासारखं होतं. रमा पुढे म्हणत असते की सतत अजून एक गोष्ट अशी आहे की रेवाला सतत आपल्या जवळ पाण्याची एक बॉटल ठेवायची कायम सवय आहे आणि सारखं सारखं तिला ते मेंट सुद्धा असतं, म्हणजे लागत असते. त्यामुळे मला असे वाटतं की आपण कुठल्या तरी म्हणजे शेजारच्या मेडिकलमध्ये जाऊन बघूयात. पण जेव्हा आम्ही सोबत असायचो तेव्हा ती हे सर्व गोष्टी मेडिकलमधूनच घेत होती, ते सर्व मला आठवते. रमा हे सर्व बोलत असताना अक्षय मात्र तिच्याकडे बघून हसत असतो. रमा विचारते की काय हो, काय झाले, मी काही चुकीचं बोलले का, तुम्ही असे का हसता. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग, उलट आपण किती सेम विचार करतो. मी माझ्या असिस्टंटला सुद्धा हेच करण्यासाठी सांगितले होते आणि हे सीसीटीव्ही आपलं खराब झाले आणि आजूबाजूच्या बिल्डिंगचं जे काही फुटेज आहे त्याला मी शोधण्यासाठी आणि मिळवण्यासाठी सांगितलं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रमा, अगदी एक ठोस पुरावा आपल्या हाती लागलेला आहे, तो म्हणजे आरती वहिनीला ज्या गाडी ड्रायव्हरने उडवले होते आणि म्हणजे ज्या माणसाचा यात हात होता तो माणूस तर पोलिसांच्या हाती सुद्धा लागलेला आहे. ते ऐकून तर रमाला आणखीन आनंद होतो. अक्षय पुढे सांगतो की त्याचे स्टेटमेंट सुद्धा लवकरच आपल्या हाती येईल. रमा म्हणते की हो, खरंच चांगलं आहे. आता मागे वळून बघायला नको, इतक्या दिवस आपण वेगळे राहून लढत होतो, आता मात्र आपण एकत्र लढूयात आणि ते पण जिंकण्यासाठी लढूयात. तेव्हा अस्मित, रमा हे अक्षयच्या हातामध्ये हात देतात आणि सर्वजण हे सर्व रेवाविरुद्ध जे काही पुरावे आहेत ते गोळ्या करण्यासाठी एकत्र येतात, अगदी खुश होऊन. तेव्हा अस्मितच्या हातामध्ये ढोकळा असतो आणि अक्षयच्या हातामध्ये दिल्यानंतर तो त्या हाताने सुद्धा ढोकळा खातो. तर अक्षय रमाला खूप हसेल. त्यानंतर रमा आणि अक्षय घरी येतात, तर रमा ही आपल्या अंथरुणावर मोबाईलमध्ये अक्षयला काहीतरी टाईप करून मेसेज पाठवते की उद्या अभंग स्नान आहे, त्यासाठी मी तुम्हाला उठणं लावणार आहे. तेव्हा अक्षय तो मेसेज वाचतो. अक्षय तो मेसेज वाचून म्हणतो की ही काही वेडी आहे का, हे कसे शक्य आहे. तेव्हा तो सुद्धा टाईप करून तो मेसेज पाठवतो की अगं रमा, तू वेडी आहेस का, सर्वांसमोर तुम्हाला उठणं कशी लावशी, सगळ्यांना कळणार नाही का. अगं रमा, आपल्याला हे सर्व लपून छपून करायचं. रमा म्हणते की हसून आणि पुन्हा टाईप करते की ते काही मला माहिती नाही, मला तुम्हाला उठणं लावायचं म्हणजे लावायचं. आणि पुन्हा तो मेसेज ती अक्षयला टाईप करून पाठवते. तेव्हा अक्षय पुन्हा तिला टाईप करून पाठवतो की अगं बाई, असे करू नकोस, हे कसे शक्य होणार आहे. तेव्हा रमाला राग येतो. रमा लगेच उठते आणि डायरेक्ट रूममध्ये येते. दरवाजात उभं राहून म्हणते की मी तुम्हाला उठणं लावणार म्हणजे लावणारच. अक्षय म्हणतो की अगं, मी तुला सांगतो ते कसे शक्य आहे. रमा मात्र परत बाहेर जाते. अक्षय विचारात पडतोय, अरे देवा, याचीच मला भीती होती, कारण रेवाचे सत्य अजूनही जगासमोर आलेले नाही. अक्षय मुकादम, तुला हेच वाटत होते की तुझ्या बायकोने जगासमोर तुझ्यावर हक्क गाजवा, मग घे आता, म्हणून अक्षय खुश होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खरंच अभंगी स्थान झाल्यानंतर उठणं लावायची सुरुवात होते. सर्वजणी अगदी छान होऊन अभि आणि
आनंद यांना उठणं लावायला सुरुवात करतात। तेव्हा आद्या ही अभिला उठणं लावत असते आणि ती अभिला म्हणते की काय रे, किती दिवस झाले आंघोळ केली नाही, किती वास येतो रे तुझ्या अंगाचा। सर्वांना अगदी हसायला येतं। तर लगेच सीमा विचारते की काय ग आद्या, काय झालं? तेव्हा आद्या म्हणतं की अगं बघ ना तूच, किती मळ निघतो याच्या अंगाचा। तेव्हा सीमा म्हणते की शी। सर्वांना अगदी परत गोड हसायला येतं। मयुरी सुद्धा काकांना सर्वांना उठणं लावत असते आणि जान्हवी सुद्धा आनंदला उठणं लावते। आद्या मात्र जोरजोराने रगडत लावत असते। तेव्हा आजी म्हणते की अगं आद्या, जितकी जास्त तू रगडशील तितकी मोठी भाऊबीज मात्र तुला मिळणार आहे। आद्या हळूच म्हणते की अगं आजी, माझे हात अगदी दुखायला लागले। तेव्हा काका म्हणतात की अगं मयुरी थांब थांब, आणि कानामध्ये तेल कसे टाकायचे हे तुम्हाला माहिती आहे का? यांच्या लहानपणी मी असे म्हणायचो की अरे अरे माकडा, कान कर वाकडा। तेव्हा मयुरी खुशून विचारते की हो का, आणि सर्वांना आणखीन गोड हसायला येतं। त्यावर अक्षयला ते आठवते। अक्षय म्हणतो की आणखीन एक, हे ऐकल्याशिवाय मात्र आम्ही उठणं लावून घेत नव्हतो। तेव्हा सीमा म्हणते की हो अगदी खरं आहे। तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो हो, हे अगदी खरं आहे की रमाकांत आणि शशिकांत एक एक फटाक्याच्या माळा असे फोडायचे, अगदी लहान मुलासारखं। तेव्हा शशिकांत म्हणतो की हो आजी, आई मला सर्व काही आठवते। अगं रमाकांत काका तर हा सुरसुऱ्या खेळण्यासाठी झाडावर सुद्धा जाऊन बसायचा। तेव्हा काका म्हणतात की हो हो, मला हे सर्व आठवते की अगं एकदा तर तुझ्या काकांनी लवंगी फटाका माझ्या हातात दिला होता। अगं तो हातातच फटाका फुटला आणि आज हात माझा मात्र भाजला। सर्वांना अगदी त्या आठवणी ऐकल्यानंतर गोड हसू येते। तेव्हा जान्हवी मात्र आनंदला उठणं लावत काकांना विचारते की काका, अहो तुम्ही तुमच्या लहानपणी हातामध्ये फटाका वाजवायच काका? तेव्हा काका म्हणतात की नाही अगं, असली काम मी नाही करत। तेव्हा लगेच आनंद जान्हवीला म्हणतो की जानू, अगं ह्या दोघांचे ना खूप काही किस्से आहेत, एकदा पण तू आजीजवळ बस, आजी तुला सर्व काही किस्से सांगते। अगं ह्या किस्स्यांचा आजीकडे अगदी खजिना आहे, खजिना। तेव्हा जान्हवीला अगदी गोड हसू येतं आणि आजीला सुद्धा। तेव्हा शशिकांत म्हणतो की चला सर्वांनी पटापट आवरून घ्या, एकतर माझी महत्वाची मीटिंग आहे, तुमचा हा उठण्याचा सोहळा उरकून घ्या। तेवढ्यात रमा ही आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त तयार होत बाहेर धावतच येते। तेव्हा अक्षयचे लक्ष तिच्याकडे जाते आणि ती सुद्धा अगदी इम्प्रेस होत अक्षयकडे बघत असते। अक्षय तिच्यावर तर इम्प्रेस होतो, परंतु सीमा त्या दोघांकडे पाहते आणि तिला तर खूप आनंद होत ती गालातल्या गालात हसते। आनंदचं सुद्धा त्या दोघांकडे लक्ष जातं। तेव्हा रमा अक्षयला खुणावून सांगत असते की त्यांना उठण्याबद्दल काहीतरी म्हणजे लावायच्या बद्दल ते एकमेकांना खुणावत असतात। तेव्हा शशिकांतचे रमाकडे लक्ष जाते आणि शशिकांत म्हणतो की आता ही कशाला आली असेल इथे? तेवढ्यात रेवाही धावतच येते आणि खरंच सॉरी, मला येण्यासाठी खूप उशीर झाला असे ती पळत पळत येतानाच म्हणते, दम लागलेला असतो। आल्या आल्या अक्षयला विचारते की अक्षय, अरे आपली उठण्याची वाटी कुठे आहे? रमाला मात्र खूप राग येतो आणि लगेच रमाजवळ येते आणि ती म्हणते की लग्नाच्या अगोदरच मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला उठणं मात्र लावणार, म्हणजे अक्षयला। तेव्हा रेवा लगेच ती उठण्याची वाटी आपल्या हातात घेते आणि रमाकडे बघत असते। तेव्हा रमा मात्र मुद्दाम तिच्या चेहऱ्यावर हसल्यासारखं दाखवते आणि मुद्दाम तिच्याकडे रागाने सुद्धा खूप बघत असते। रेवा तर मुद्दाम रमाला जाळण्यासाठी आलेच असे खुशून अक्षय जवळ ती उठण्याची वाटी घेऊन येते। अक्षयला राग येतो, परंतु तो रेवा समोर काही दाखवत नाही। रमाला मात्र खूप राग येतो। त्यानंतर लगेच रेवा ही अक्षयला म्हणते की अरे लग्ना अगोदरची ही आपली पहिली दिवाळी, इथून पुढे प्रत्येक दिवाळीला मी तुला उठणं लावणार आहे। तर अभिच्या रेवाकडे लक्ष जाते। अभि आणि घरातील सर्वजण अगदी रागाने रेवाकडे बघत असतात, परंतु शशिकांत आणि आजी मात्र खुश असतात। अक्षय सुद्धा त्यात सामील होतो आणि आजीला म्हणतो की बघितलेस का आजी, तुझी होणारी सून काय म्हणते? रेवा त्या उठण्यामध्ये हात घालते आणि हे असेच ना असे अक्षयला विचारते। अक्षय म्हणतो की हो हो अगदी करेक्ट, परंतु अभिला इतका राग येतो आणि रेवा त्या उठण्यामध्ये हात घालून खालीवर करत असते आणि त्याच्याकडे अगदी असं घाण आहे असे म्हणून बघत असते। अक्षयला तेव्हा तिचा इतका राग येतो आणि तो रागानेच तिच्याकडे पाहतो आणि रमाकडे सुद्धा त्याचे लक्ष असते। तेव्हा अक्षय आणि रमा एकमेकांना खुणावतात, कारण रेवाला उठणं लावून द्यायचं नसतं। तेव्हा रेवा ही उठणं आपल्या हातात लावण्यासाठी घेते, परंतु अक्षय मात्र एक छान असा प्लॅन करतो आणि जोरात जेव्हा रेवा त्याला उठणं लावणार तोच लगेच जोरात शिंकतो। तेव्हा लगेच रेवाच्या हातातील जे उठणं असतं ते सर्व खाली पडतं। सर्वजण अक्षयकडे बघत असतात आणि तोंड वाकडे करतात। तेव्हा इतका जोरात शिंकल्यानंतर रेवाचा तर खूपच जळफाट होतो आणि तिचं खूप चिडचिड होते। अरे काय अक्षय, काय केलेस हे? अक्षय सो सॉरी असे मुद्दाम म्हणतो आणि तिला म्हणतो की अगं मला त्या उठण्याच्या वासाची ॲलर्जी आहे, म्हणजे आता हिच्याकडून उठणं लावून घ्यायचं नाही, त्यासाठी अक्षयचा हा जबर भयानक प्लॅन असतो। म्हणजे उठणं तर लावता येणार नाही कारण अक्षयला त्याची ॲलर्जी आहे असे तो मस्त कारण सांगतो। तेव्हा सर्वांच्या म्हणजे सीमा आणि जान्हवी आनंदच्या लक्षात येतं, त्यांना हसायला येतं। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जा, तू सुद्धा लवकर हात धुवून घे आणि मी सुद्धा हे सर्व काही जे लागलं ना ते हात धुवून घे, तुझ्याच हाताने हे उठणं माझ्या हातावर सांडलं ना, मग लागलं ना उठणं असे तो खुश होत रेवाला म्हणतो। रेवा तर तसही अगदी खुश होते। ओके अक्षय, मी लगेच वॉश करून येते। अक्षय म्हणतो की हो हो नक्की जा आणि लवकर ये। तेव्हा
शशिकांत म्हणतो की अक्षय, नशीब तू इकडे तोंड करून शिंकला नाही, नाहीतर हा मात्र उडून गेला असता. सर्वांना अगदी खूप मोठ्याने हसायला येतं. तेव्हा अक्षय अगदी रमाकडे एकटक बघत उठतो आणि रमाला खुणावतो की तिकडे ये म्हणून. अक्षय जात तेव्हा रमा सुद्धा त्याच्या मागे उठणं लावायला जाणार असते. तेव्हा शेवटी रमाने अक्षयने मस्त असा प्लॅन करून रमाच्याच हाताने अक्षयने उठणं लावून घेतलेलं असतं. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये येतात, तर एकमेकांच्या मिठीत एकमेक येतात आणि रमा ही म्हणजे अक्षयच्या मिठीत येऊन अक्षयला अगदी प्रेमाने ती उठणं लावत असते. तेव्हा अक्षय सुद्धा अगदी खुश असतो आणि तो म्हणतो की अगं रमा, असं वाटतं की हे उठणं नाही तर तू मला माझ्या अंगाला हळद लावते आणि हा आनंद तुझ्या स्पर्शाचा आहे. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला म्हटलेच होते की मी माझ्या हाताने तुम्हाला उठणं लावेन आणि शेवटी मीच उठणं तुला लावलं. तेव्हा अक्षय सुद्धा खुश असतो आणि रमा सुद्धा खूप खुश असते. त्यानंतर इकडे मुकादमांच्या दारामध्ये एक पंत्या घेऊन एक म्हणजे बाई येते आणि ती म्हणते की काही करा, मी खूप कष्टाने ह्या पंत्या बनवल्या, परंतु 4 पैसे मिळतील म्हणून ह्या पंत्या मी विकते, काही करा पण तुम्ही ह्या माझ्या पंत्या घ्या. तेव्हा रेवा ही त्या बाईला झुगारत असते की मला तुमच्या पंत्या नकोय, आम्हाला त्याची काही गरज नाही. तेव्हा लगेच रोडवर एक ते जोडपं त्या बाईला भेटतं आणि ती बाई म्हणजे मुकादमांच्या घरून निघून रोडने जात असते. अक्षय आणि आनंदची सुद्धा त्या बाईशी भेट होते. तेव्हा लगेच ते जोडपं विचारतं की ह्या पंत्यांची काय किंमत आहे. तेव्हा लगेच अक्षय त्यांना खूप छान उत्तर दे. अगदी खरं सांगायचं की ही किंमत आपल्यासाठी काही नाही, पण त्यांच्यासाठी लाख मोलाची आहे, खूप मोठी त्यांच्यासाठी ही रक्कम आहे, त्यामुळे 250 रुपये जोडी. अक्षय तर त्या बाईच्या ते पंते विकून देत आणि त्या आईला हॅपी दिवाळी बोलून तिला काही पैसे देत. तेव्हा अक्षय सुद्धा खूप खुश असतो आणि आनंद सुद्धा, ती बाई सुद्धा खरंच अक्षयवर खूप खुश होतो, कारण अक्षय देवासारखा धावून येऊन तिच्या पंत्या विकून दिलेल्या असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.